एकाच देशात एका चंद्राला पाहून श्रावणाच्या दोन वेगवेगळ्या तारखा कशा काय? उत्तर भारतात अनेक ठिकाणी 30 जुलैपासून श्रावण सुरू झालाय, पण महाराष्ट्रात इथे श्रावण सुरू होणार आहे 13 ऑगस्ट पासून। आता प्रश्न असा पडतो, चंद्र बदलला आहे का, की तिथी बदलली आहे, की मग पंचांग वेगळं आहे? खरं कारण आहे महिना मोजण्याची पद्धत। भारतामध्ये चंद्र महिन्यांची गणना करण्याची दोन प्रमुख पद्धती आहेत, पूर्णिमांत आणि अमांत। उत्तर भारतातील अनेक भागात पूर्णिमांत पद्धती प्रचलित आहे। यामध्ये पौर्णिमेला महिना संपतो आणि त्यानंतर पुढचा महिना सुरू होतो, म्हणून तिथे आषाढी पौर्णिमेनंतर श्रावण सुरू झाला। पण महाराष्ट्रात इथे प्रामुख्याने अमांत पद्धती वापरली जाते। यामध्ये अमावस्येला महिना संपतो आणि त्यानंतर शुक्ल प्रतिपदेपासून नवीन महिना सुरू होतो। यंदा महाराष्ट्रात 12 ऑगस्टला अमावस्या आहे आणि त्यामुळे 13 ऑगस्ट पासून महाराष्ट्रात श्रावण सुरू होतो। आणखी एक वेगळी गोष्ट म्हणजे उत्तर भारतात ज्या दिवसांना श्रावण कृष्ण पक्ष म्हटलं जातं, त्याच चंद्रतिथीत महाराष्ट्रात अमांत पद्धतीत अजून आषाढ महिना येतात। म्हणजे आकाशातला चंद्र तोच, तिथी तीच, पण महिन्याला दिलेलं नाव वेगळं। आणि म्हणूनच भारताच्या वेगवेगळ्या भागात सणांच्या तारखांमध्येही फरक दिसू शकतो।